तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्र कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आलेले होते? तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्र खालीलपैकी कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील। 22 जुलै 1947 या वर्षी या दिवशी तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्राचा समावेश करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। महाराष्ट्रातील सातारा जिल्हा या जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची स्थापना झालेली आहे। पुढचा प्रश्न, राजा केळकर वस्तू संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? राजा केळकर वस्तू संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। पुणे जिल्ह्यामध्ये राजा केळकर वस्तू संग्रहालयाची स्थापना करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। जिल्हा परिषदेच्या अंतिम संकल्पास कोण मान्यता देते ते सांगायचं आहे। जिल्हा परिषदेच्या अंतिम संकल्पास खालीलपैकी कोणता व्यक्ती मान्यता देत असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। स्थायी समिती ही जी समिती आहे जिल्हा परिषदेच्या अंतिम संकल्पास मान्यता देत असते। पुढचा प्रश्न, मुळा व मुठा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे? मुळा व मुठा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। पुणे या जिल्ह्यामध्ये मुळा व मुठा या दोन नद्यांचा संगम झालेला आहे। पुढचा प्रश्न, गोदावरी व प्रवरा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? गोदावरी व प्रवरा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। टोके हे जे ठिकाण आहे ठिकाणामध्ये गोदावरी तसेच प्रवरा या दोन नद्यांचा संगम झालेला आहे। पुढचा प्रश्न, गोदावरी व प्रवरा या दोन नद्यांचा संगम झालेले टोके हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? प्रवरा तसेच गोदावरी या दोन नद्यांचा संगम झालेले टोके ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। अहमदनगर जिल्ह्यामध्ये गोदावरी व प्रवरा या नद्यांचा दोन संगम जो झालेला आहे हे टोके हे ठिकाण स्थित आहे। पुढचा प्रश्न, स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा नामोल्लेख बरोबर राहील ते सांगायचं आहे। स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा नामोल्लेख बरोबर राहील? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। 3 म्हणजेच मित्रांनो चित्तरंजन दास तसेच मोतीलाल नेहरू यांचा जो नामोल्लेख आहे स्वराज्य पक्षाचे प्रणेते असा करण्यात येत असतो। पुढचा प्रश्न, मका उत्पादनामध्ये भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते ठरलेले आहे? भारतामध्ये मका उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। कर्नाटक हे जे राज्य आहे भारतातील मका उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य आहे। कोल्हापूर जिल्ह्याचे जीवनदायिनी असे कोणत्या नदीस संबोधले जात असते? कोल्हापूर जिल्ह्याचे जीवनदायिनी असे खालीलपैकी कोणत्या नदीस संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। पंचगंगा नदीला जे आहे कोल्हापूर जिल्ह्याचे जीवनदायिनी असे संबोधण्यात येत असते। पुढचा प्रश्न, युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। भद्रावती जिल्ह्यामध्ये युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना स्थित आहे। पुढचा प्रश्न, युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना स्थित असलेले भद्रावती ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना स्थित असलेले भद्रावती ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। भद्रावती हे जे ठिकाण आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे। भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। परमवीर चक्र हा जो आहे भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे। पुढचा प्रश्न, स्वयंपाकाचे सिलेंडर स्वयंपाक करताना फुटल्यास किती लाख रुपये मिळू शकतात ते सांगायचं आहे। स्वयंपाकाचे सिलेंडर स्वयंपाक करत असताना फुटल्यास किती लाख रुपयाचा हा मिळू शकत असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील। 40 लाखापर्यंत जे आहे स्वयंपाकाचा सिलेंडर स्वयंपाक करते वेळेस फुटल्यास 1 मिळू शकत असतात। पुढचा प्रश्न, दक्षिण कोरिया या देशापासून 15 ऑगस्ट या रोजी कोणता देश स्वतंत्र झालेला आहे? दक्षिण कोरिया या देशापासून 15 ऑगस्ट रोजी खालीलपैकी कोणता देश स्वतंत्र झालेला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील। जापान हा जो देश आहे दक्षिण कोरिया या
देशापासून 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य झालेला आहे. पुढचा प्रश्न, तांबे व जस्त यांचे संमिश्रापासून कोणते किंवा काय बनवल्या जात असते? तांबे तसेच जस्त याच्या संमिश्रापासून खालीलपैकी काय बनवले जात असते? ऑप्शन क्रमांक 3 राहील मित्रांनो, तांबे तसेच जस्त यांच्या संमिश्रापासून पितळ हे एक तयार करण्यात येत असते. पुढचा प्रश्न, तांबे आणि कथिल यांच्या संमिश्रापासून पुढीलपैकी काय बनवले जात असते? तांबे तसेच कथिल यापासून खालीलपैकी काय तयार केले जात असते? ऑप्शन क्रमांक 4 राहील मित्रांनो, काश्य जे आहे तांबे तसेच कथिल यांच्या संमिश्रापासून तयार झालेले असते. पुढचा प्रश्न, मोसमी पावसाचे आगमन कोणत्या राज्यात होत असते? मोसमी पावसाचे आगमन सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यात होते? ऑप्शन क्रमांक 4 राहील, तामिळनाडू राज्यामध्ये मोसमी पावसाचे आगमन होत असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये जांभळी किंवा लेटराईट मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळत असते? महाराष्ट्रामध्ये जांभळी किंवा लेटराईट ही मृदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते? ऑप्शन क्रमांक 4 राहील, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये जांभळी तसेच लेटराईट ही मृदा आढळत असते. पुढचा प्रश्न, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यामधील कोणती आदिवासी जमात केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली आहे? यवतमाळ तसेच नांदेड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणती आदिवासी जमात केंद्र सरकारने अतिमागास म्हणून जाहीर केलेली आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 राहील, कोळंब ही जी अतिमागास जी जमात आहे केंद्र सरकारने अतिमागास म्हणून घोषित केलेली आहे. पुढचा प्रश्न, घनचक्कर हे प्रसिद्ध शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शहरात स्थित आहे? घनचक्कर हे प्रसिद्ध शिखर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये किंवा जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील, घनचक्कर हे जे प्रसिद्ध शिखर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारतामध्ये सर्वात शेवटचे राज्य कोणते उदयास आलेले आहे? भारतामध्ये सर्वात शेवटचे राज्य खालीलपैकी कोणते उदयास आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, तेलंगणा हे जे राज्य आहे भारतामध्ये सर्वात शेवटी उदयास आलेले आहे. पुढचा प्रश्न, नायलॉन दोरी तयार करण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? नायलॉन दोरी तयार करण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, यवतमाळ जिल्ह्यामध्ये नायलॉन दोरी तयार करण्याचा कारखाना स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी काय आहे? पांढऱ्या सोन्यांचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्यास संबोधले जात असते? पांढऱ्या सोन्यांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 4 राहील, यवतमाळ या जिल्ह्याला जे आहे पांढऱ्या सोन्याचा जिल्हा देखील संबोधण्यात येत असते. पुढचा प्रश्न, मिरची आणि द्राक्ष यांच्या उत्पादनामध्ये प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? मिरची तसेच द्राक्ष यांच्या उत्पादनामध्ये प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील, सांगली हा जो जिल्हा आहे मिरची तसेच द्राक्षांच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी विधवा विवाह हे प्रसिद्ध पुस्तक कोणत्या समाजसुधारकांनी लिहिलेले आहे? विधवा विवाह हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील, ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाह हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे ते सांगायचं आहे? ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील, पंचायत समिती यांच्याकडे ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र सेवा हमी कायदा कोणत्या वर्षी संबंध झालेला होता? महाराष्ट्र सेवा हमी कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संबंध झालेला होता? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 राहील, 2015 या वर्षी जे आहे महाराष्ट्र सेवा हमी कायदा हा संबंध झालेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या युद्धानंतर सम्राट अशोकाने युद्धाचा त्याग केलेला होता? खालीलपैकी कोणत्या युद्धानंतर सम्राट अशोकाने युद्धाचा त्याग केलेला होता? ऑप्शन क्रमांक 3 राहील, कलिंग युद्धानंतर सम्राट अशोक यांनी युद्धाचा त्याग केलेला आहे. पुढचा प्रश्न, उत्तरपत्रिका तपासण्यासाठी कोणत्या डिव्हाइसचा वापर केला जात असतो? उत्तरपत्रिका तपासण्यासाठी खालीलपैकी कोणत्या डिव्हाइसचा वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 राहील, OMR या डिव्हाइसचा जो वापर आहे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया, तुंगभद्रा हे धरण भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? तुंगभद्रा धरण भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते? ऑप्शन क्रमांक 3 राहील, कर्नाटक राज्यामध्ये तुंगभद्रा धरण हे स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, अंशी राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात येत असते? अंशी राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 3 राहील, कर्नाटक राज्यामध्ये अंशी राष्ट्रीय उद्यान स्थित झालेले आहे.
चेतापेशी या सामान्यपणे कशापासून ऊर्जा मिळवत असतात? चेतापेशी सामान्यपणे खालीलपैकी कशापासून ऊर्जा मिळवत असतात? ऑप्शन क्रमांक 3 राहील ग्लुकोज पासून जे आहे चेतापेशी सामान्यपणे ऊर्जा मिळवत असतात. पुढचा प्रश्न, हाती प्राण्याचे हृदय एका मिनिटामध्ये किती वेळेस स्पंद करत असते? हाती या प्राण्याचे हृदय एका मिनिटामध्ये किती वेळेस धडकत असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. हाती या प्राण्याचे एका मिनिटामध्ये जे हृदय आहे मित्रांनो 300 वेळेस धडकत असते. पुढचा प्रश्न, कोंबडी किती सेकंदापेक्षा जास्त उडूच शकत नसते? कोंबडी हा पक्षी खालीलपैकी किती सेकंदापेक्षा जास्त उडू शकत नसतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 13 सेकंदापेक्षा जास्त कोंबडी कधीच उडू शकत नसते. पुढचा प्रश्न, भाजीपाला संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? भाजीपाला संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. वाकोली या ठिकाणी भाजीपाला संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, भाजीपाला संशोधन केंद्र स्थित असलेले वाघोली हे ठिकाण कोणत्या ठिकाणी स्थित आहे? भाजीपाला संशोधन केंद्र स्थित असलेले वाघोली ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजीपाला संशोधन केंद्र स्थित असलेले वाघोली ठिकाण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, रस्ते अपघातामध्ये महाराष्ट्र राज्याचा कोणता क्रमांक लागत असतो? रस्ते अपघातामध्ये महाराष्ट्र राज्याचा एकूण कितवा क्रमांक लागलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. रस्ते अपघातामध्ये महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी भारतातील कोणत्या राज्यामध्ये फणसाचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणामध्ये केले जात असते? भारतातील कोणत्या राज्यामध्ये फणसाचे उत्पादन सर्वात जास्त आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 राहील. त्रिपुरा या राज्यामध्ये भारतामध्ये फणसाचे उत्पादन सर्वात जास्त आहे. पुढचा प्रश्न, नीतिधर्माचा अवकोश असे कोणत्या ग्रंथाचा उल्लेख केला जात असतो? नीतिधर्माचा अवकोश असे खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 राहील. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचा उल्लेख नीतिधर्माचा अवकोश असे केला जात असतो. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला खालीलपैकी कोणता एक ग्रंथ आहे? महात्मा फुले यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला खालीलपैकी कोणता ग्रंथ आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे महात्मा फुले यांच्या मरणोत्तर हा एक प्रकाशित झालेला होता. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाला एकूण किती नावाने ओळखले जात असते? महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाला एकूण किती नावाने ओळखण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 राहील. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाला जे आहे इतर 2 नावाने ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. लोकहितवादी ही व्यक्ती खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित होती? लोकहितवादी ही व्यक्ती खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित होती? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील मित्रांनो. लोकहितवादी ही जी व्यक्ती आहे मित्रांनो इंदुप्रकाश सुधारक तसेच वृत्तवैभव या सर्व वृत्तपत्राशी संबंधित व्यक्ती होती. पुढचा प्रश्न, कलकत्ता विद्यालयाने सर्वप्रथम कोणत्या भाषेमध्ये उच्च शिक्षण उपलब्ध करून दिलेले होते? कोलकाता येथील विद्यालयाने सर्वप्रथम कोणत्या भाषेमध्ये उच्च शिक्षण मिळवून दिलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. इंग्रजी भाषेमध्ये कोलकाता विद्यालयाने सर्वप्रथम उच्च शिक्षण मिळवून दिलेले होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कापूस लागवड कोणत्या विभागात होत असते? महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये कापूस लागवड केली जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. विदर्भ या विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये कापूस लागवड केली जात असते. पुढचा प्रश्न, गरिबांचे बदाम असे कोणत्या पिकाला संबोधण्यात येत असते? गरिबांचे बदाम असे खालीलपैकी कोणत्या पिकास संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भुईमुग या पिकाला जे आहे गरिबांचे बदाम असे संबोधण्यात येत असते. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांना नव्या युगाचे अग्रेसर कोणत्या व्यक्तींनी म्हटलेले होते? राजाराम मोहन राय यांना नव्या युगाचे अग्रेसर असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींद्वारा बनवण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 राहील. रवींद्रनाथ टागोर यांच्याद्वारा राजाराम मोहन राय यांना नव्या युगाचे अग्रेसर असे म्हणण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी राणीगंज कोळशासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येते ते सांगायचं आहे? राणीगंज हे कोळशासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 राहील. पश्चिम बंगाल राज्यामध्ये राणीगंज कोळशासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण स्थित आहे. तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच गॅरंटीच आहे की आपल्याला आवडेलच आहे. आणि तसेच आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि आपल्याला एक सांगू इच्छितो की जर आपण घरी बसून ऑनलाईन बिलकुल माझ्यासारखे पैसे कमवू इच्छित असाल तर मी आपल्याला शिकवण्यासाठी कशा प्रकारे कमवू शकता एक चॅनल हिंदीमध्ये ओपन केलेला आहे. आणि त्या चॅनलचा जो लिंक आहे इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. जर डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल तर सध्या तुम्ही जर सुपर क्लास किंवा व्हिडिओ पाहता त्याच्या नावावर क्लिक करा. आपल्याला त्या चॅनलचा
लिंक दिसून जाईल, मिळून जाईल. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.